श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ. जेव्हा ईश्वरीय कृपा तुमच्यावर होते तेव्हा कळत नकळत तुमच्या मनामध्ये, तुमच्या शरीरामध्ये काही बदल घडण्यास सुरुवात होते. ते जे बदल असतात ते असे बदल असतात की तुमच्या पूर्ण जीवनाला बदलून ठेवतात. जेव्हा तुम्ही पूजापाठ करता, जेव्हा तुम्ही मंत्रजप करता, तेव्हा हे तुमच्यासोबत असे होते. जर काय तुमच्यासोबतही असे काही होत असेल तर समजून जा की कुठे ना कुठे तुमच्यावर परमेश्वरीय कृपा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आज मी तुम्हाला त्याच अशा 6 पॉईंटविषयी सांगणार आहे, ज्या पॉईंटना ऐकून तुम्ही हे जाणू शकता की ईश्वरीय कृपा तुमच्यावर आहे, ईश्वर तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमच्या शरीरामध्ये जे बदल होत आहे, वागणुकीत जे बदल होत आहे, ते ह्या ईश्वरीय कृपेचेच बदल आहेत. हे जे बदल तुमच्यात येतात तेव्हा तुमच्या जीवनाचा जो मार्ग असतो तो देवाच्या दिशेने खोलला जातो. तुमच्या इष्टदेवतेकडे जाण्याचा मार्ग खोलला जातो आणि तुम्हाला एक असा मार्ग मिळतो ज्यानंतर मग तुम्हाला इकडे तिकडे भटकावे लागत नाही आणि तुम्हाला त्याच मार्गावर पुढे चालावे लागते. तुमचे मन तुम्हाला स्वतः त्या वस्तूंविषयी, गोष्टींच्या विषयी सांगण्यास सुरुवात करते, ज्या त्या परमात्म्याशी, देवाशी जुडलेले असतात. तुम्हाला त्या मार्गावर नेण्यास सुरू करते, ज्या मार्गावर तुम्हाला गेल्याने तुम्हाला त्या ईश्वरीय तत्वांची प्राप्ती होण्यास सुरुवात होते. तर कोणकोणते असे ते पॉईंट आहे जे मी तुम्हाला सांगण्यास जात आहे. व्हिडिओला ध्यान देऊन लक्षपूर्वक ऐका, जेणेकरून अगदी बारकाईने एक एक गोष्ट तुम्हाला समजून येईल. सर्वात प्रथम पॉईंट आहे, जेव्हा तुम्ही आपल्या इष्टदेवतेची पूजापाठ करता तेव्हा सगळ्यात पहिला तुमचा जो बदल घडून येतो तो हा असतो की तुम्हाला असे वाटू लागते की फक्त त्या देवाच्या नावाचे गुणगान करतच राहावे, त्याचे भजन करत राहावे, वाचन करत राहावे. बघतो ज्या देवतेला तुम्ही मानता त्या देवतेच्या प्रती ते प्रेम, ती श्रद्धा तुमच्यात निर्माण होत राहते. तुमचे मन त्यांचेच गुणगान करण्यास मानत राहते. मग जरी तुमचे डोळे बंद असले किंवा मग तुम्ही कोणते काम, कार्य करत असाल तरीही तुम्हाला तिथेच किंवा तिच्या मूर्तीच्या प्रतिमेचे तुमच्या डोळ्यासमोर वारंवार दर्शन स्मरण होत राहते. तुम्ही जेथे पण जाता तुम्हाला हाच भास होत राहतो की ते तुमच्या आसपास, तुमच्या सोबत हजर आहे. तुम्ही भेदभाव करणे विसरून जाता आणि प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तुमची इष्टदेवताच दिसू लागते. तुम्हाला तीच सर्व काही वाटू लागते आणि तुमचे सर्व काही तीच बनून जाते. हा पहिला पॉईंट तुमच्यावर तुमच्या इष्टदेवतेच्या कृपेचा आहे. दुसरा महत्त्वाचा पॉईंट बघतो, लक्ष देऊन ऐका. जेव्हा तुम्ही कोणा व्यक्तीला अथवा कोणत्या जीवजंतूला व्याकुळ किंवा तडकणाऱ्या अवस्थेत पाहता, जशी कोणती गाय भुकेने इकडे तिकडे फिरत आहे, ती तहानलेली आहे किंवा सुकून गेलेली आहे, कोणी व्यक्ती भीक मागत आहे किंवा जेवणासाठी ती तुमच्याकडे पैसे मागत आहे, तर तुमचे जे अंतःकरण आहे ते असे पाझरते की ज्याने तुमचे मन करते की याला मी माझ्याकडे जे काही सध्या उपलब्ध आहे ते मी याला दान करावे. किंवा मग तुमचे मन जे आहे ते असे विचार करू लागते की मी काही असे करावे ज्याने की मी यांना या स्थितीतून बाहेर काढू शकेन, यांना अशा मार्गावर घेऊन जाऊ शकेन ज्याने की हे आपले जीवन एका चांगल्या परिस्थितीत जगू शकतील आणि त्यांची ही परिस्थिती एका चांगल्या स्थितीत येऊ शकेल. हा दुसरा पॉईंट, जेव्हा तुमच्यावर इष्टदेवतेची कृपा होते तेव्हा कोणत्याही जीवास तुम्ही अडचणीत पाहू शकत नाही. तुमच्या मनामध्ये असा दयेचा भाव उत्पन्न होतो की तुम्ही प्रत्येक जीवांवर सर्व बाजूने प्रेम करण्यास सुरुवात करता. आता तिसरा पॉईंट हा असतो की जेव्हा तुम्ही मंत्र जप करता आणि तुम्ही जर समजा हा संकल्प केला असेल की मला हा जप 3च माळ करायचा आहे किंवा मग 5च माळ जप करायचा आहे, तेव्हा जसजसा तुम्ही मंत्र जप करण्यास सुरुवात करता तसतसे तुमचे जे मन आहे ते तुमच्या आतून प्रफुल्लित होऊन जाते, आनंदित होऊन जाते आणि तुमचे मन जे आहे ते तुम्हाला जप करण्यापासून अडवू शकत नाही, त्यास ते रोखू शकत नाही. आणि तुमच्या जपाच्या माळा कधी 3 पूर्ण होऊन गेल्यात किंवा 5 पूर्ण होऊन गेलात हे तुम्हाला माहीतच पडत नाही. तुम्ही जे आहात तो जप करतच राहता आणि नाही तुम्हाला कोणती थकावट जाणवते आणि नाही तुमचे मन असे करते की तुमचे हातपाय कुठे आता दुखत आहे. म्हणजेच की तुम्ही ते सर्व काही विसरून जाता की तुम्हाला कुठे कोणत्या कामासाठी बाहेर जायचं आहे, कोणी बाहेर तुमची वाट बघत आहे इत्यादी वगैरे काहींचे तुम्हाला कोणतेच भान राहत नाही. तुम्ही फक्त हे मंत्र जप करतच राहता, कारण त्यावेळची जी ऊर्जा असते ती तुमच्यावर तुमच्या इष्टदेवतेच्या कृपेची असते. ती तुम्हाला त्यात मग्न करून तिचा प्रत्यक्ष प्रभाव तुमच्यावर पाडत असते. तर बघतो हा तिसरा महत्त्वपूर्ण पॉईंट असतो जो तुम्हाला हे दर्शवतो की इष्टदेवतेची कृपा तुमच्यावर झालेली आहे. चौथा पॉईंट हा असतो की जेव्हा तुम्ही भांडण तंटे पाहता किंवा कोणत्या ॲक्सिडेंटची घटना पाहता किंवा मग कोणी कोणाची चुगली करत आहे, कोणी जमीन जुमल्यासाठी भांडत आहे, कोणी पैशांसाठी भांडत आहे, तर त्यावेळी तुमचे जे मन आहे
ते या सर्वांपासून वैराग्य घेण्यास, दूर जाण्यास विचार करू लागते. तुमचे मन हा विचार करू लागते की या मोहमायेस सोडून द्यावे, या संसारास सोडून द्यावे. हे सर्वजण माहीत नाही का आपापसात भांडून एकमेकांच्या मरणावर उठलेले आहे, काय या भांडण तंट्यात फसून राहिलेले आहे. ही जी मोहमाया आहे ती व्यर्थ आहे. तर अशावेळी तुमचे जे मन आहे ते या सर्वांपासून वैराग्य घेण्यास तयार होऊ लागते. हे मी सर्व काही सोडून द्यावे, कोणत्या तरी एकांतात शांत जागी बसून मी फक्त माझ्या इष्टदेवाचे नामस्मरण करत राहावे. आणि जो 5वा पॉईंट आहे बघतो तो हा आहे की जेव्हा पण तुम्ही तुमच्या इष्टदेवाचे नाव ऐकता, त्यांच्या महिमेचे गुणगान तुमच्या कानावर पडते, तेव्हा तुमचे मन तिथल्या तिथेच थांबण्यास करू लागते. तुमचे मन असे विचार करू लागते की मी येथेच थांबावे, येथेच बसावे. ज्या प्रकारे रामचरित्र मानसचा पाठ होत असेल तेव्हा साक्षात श्री हनुमान महाराज ते सुद्धा तेथून इच्छा असूनही तेथून हलू शकत नाही. अगदी त्याच प्रकारे जेव्हा तुमच्यावर इष्टदेवतेची कृपा होते तेव्हा तुमचे मन जे आहे तुम्हाला तेथे स्थिर करते. कुठे दुसरीकडे जाण्याचे तुमचे मन करत नाही. तुम्हाला त्या इष्टदेवतेच्या नावाच्या भजनाचे गुणगान ऐकण्याचे मन करत राहते. आणि जो पण इष्टदेवतेला पुजतो, जो पण त्यांच्या पूजनाचा प्रिय दिवस असतो, जसे सोमवारी शंकरांचा दिवस, मंगळवार हनुमानांचा दिवस, गुरुवार श्री गुरुदेव दत्तांचा विष्णूचा दिवस असतो, शुक्रवार श्री महालक्ष्मी आणि शनिवार शनी महाराजांचा, तर रविवारचा दिवस हा सूर्यनारायणाचा दिवस असतो. तर तुमचे जे मन आहे त्यांच्या खास व विशेष दिवशी आनंदित व प्रफुल्लित होऊन जाते. तुम्ही पूर्ण दिवसभर आनंदित राहता. तुम्हाला तो दिवस ईश्वरीय कृपेने भरून राहावा असे वाटू लागते. त्याचबरोबर तुम्हाला हेही वाटू लागते की त्या विशेष दिवशी कोणत्या वेगळ्याच अलौकिक दुनियेत तुम्ही गेलेले आहात आणि तुमचे इष्टदैवत तुमच्यासोबत आहे. अशी अवस्था जेव्हा तुमची होते तेव्हा इष्टदेवतेची कृपा तुमच्यावर येण्यास सुरुवात होते. त्याचबरोबर पुढील महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो हा आहे की तुम्ही इच्छित असाल तरीही कोणावर कधी तुम्ही रागवू शकत नाही, कोणाचा संताप तुम्ही करू शकत नाही आणि तुम्हालाच हा विश्वास होत नाही की असे का होत आहे. मग जरी तुमची कोणती परिस्थिती का नसो, तुम्ही रागवू शकत नाही. तुम्ही मनातून इच्छिता की मला राग यावा, पण राग जो आहे तो तुमच्यातून उत्पन्नच होत नाही, तो तुम्हाला येतच नाही. आणि बघतो ही अवस्था म्हणजे ती इष्टदेवतेची कृपा असते आणि तुमच्या शरीरातील आत्म्यामध्ये एवढे सारे बदल घडून आणते की तुमचे पूर्ण जीवन बदलून जाते. येथे मी तुम्हाला सांगू इच्छितोय की ईश्वरीय कृपा जेव्हा तुम्ही प्राप्त करता तेव्हा तुमचे आध्यात्मिक जीवन जे आहे ते बदलतेच. त्याचबरोबर तुमचे जे भौतिक जीवन आहे, तुम्ही जे आता जगत आहात या पृथ्वी लोकावर, ती जीवन ही पूर्ण रूपाने बदलून जाते आणि तुम्ही ईश्वरीय कृपेच्या गुणगानातच राहून रमून जाता. बऱ्याच वेळा तुम्ही काही अशा व्यक्ती पाहिल्या असतीलच की जे पहिले नोकरी करत असायचे, कोणते काम करत असायचे, मग ते चांगले असो व वाईट, तर त्यांच्यासोबत काही अशा घटना घडल्या की ते मग ईश्वरीय कृपेमध्येच लीन झाले. तुम्ही वृंदावनमध्ये कधी गेलात तर तुम्हाला असे खूप सारी लोक मिळतील, साधू साधक मिळतील, ज्यांचे पूर्ण जीवनात जे आहे खरंच या ईश्वरी कृपेने बदललेले आहे, परमेश्वरीय कृपेने बदलून सोडलेले आहे. त्यांना परमेश्वराने स्वतः असे असे दर्शन दिलेत की ते स्वतः तुम्हाला सांगतील. तुम्हाला खूप सारी लोक अशी मिळतील किंवा भेटली असतीलच तुम्हाला. तर बघतो ईश्वरीय कृपा जेव्हा तुमच्यावर होते, तुमच्याजवळ असते, तेव्हा असे अनुभव, असे बदल तुमच्यामध्ये घडण्यास सुरुवात होते. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.